नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मुंबई मेट्रो 3चा 9वा रेक आरेला पोहोचेल। यानंतर लवकरच संपूर्ण मार्गावर त्याची ट्रायल सुरू होईल। सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पहिल्या टप्प्यात चाचणीसाठी हा मार्ग तयार करण्यात व्यस्त आहे। कुलाबा वांद्रे सिप्स दरम्यान मेट्रो 3 कॉरिडॉर तयार केला जात आहे। मेट्रो 3 कुलाबा वांद्रे सिप्स मार्गासाठी नियुक्त केलेला 9वा रेक नुकताच मुंबईत आला आहे। तर आपण याचबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। मेट्रो सुरू करण्यासाठी मेट्रोचा शेवटचा रेक आंध्र प्रदेशातील श्री सिटीच्या रस्त्याने मुंबईकडे रवाना झाला आहे। MMRCच्या म्हणण्यानुसार मेट्रोचा 9वा रेक मुंबईजवळ असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरे आगारात पोहोचणे अपेक्षित होते। या महत्त्वाच्या जोडणीचा अर्थ असा आहे की या भूमिगत कॉरिडॉरच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे लवकरच आरेला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सशी जोडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ऑपरेशन सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक ट्रेन सेट उपलब्ध होतील। पहिल्या टप्प्याअंतर्गत मुंबई मेट्रो आरे ते BKC दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। MSRCने पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। 8 गाड्या मुंबईला पोहोचल्या आहेत। विधानसभेचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यातील शेवटची गाडी मुंबईत आल्यानंतर तिचे एकत्रीकरण आणि चाचणीही केली जाईल। यास सुमारे 15 ते 20 दिवस लागतील। आरे ते BKC दरम्यान मेट्रोचे ऑपरेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी MSRCने ट्रायल रनची व्याप्ती वाढवली आहे। पुढील महिन्यापासून या मार्गावर मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची ट्रायल रन सुरू करण्याच्या योजनेवरही प्रशासन काम करत आहे। सध्या आरे ते विद्यानगरी स्थानकादरम्यान मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे। MMRCच्या रणनीतीमध्ये 12 किलोमीटर फेज 1 मार्गावर एकूण 110 सेवा चालवणे समाविष्ट आहे, ज्यात 25 मिनिटांचा प्रवास वेळ जलद मिळेल। या ट्रेन सेटसाठी त्यांनी आधीच डेपोवर स्टेबलिंग लाईन स्थापित केल्या आहेत। MMRCच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मार्गावर ट्रायल रन सुरू करण्याची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे। अधिकाऱ्याने असं स्पष्ट केलं की रेल्वे संचाच्या चाचण्या नोव्हेंबरच्या मध्यात होणार आहेत। यानंतर त्यांचे मूल्यांकन सुरू करण्यासाठी संशोधन, डिझाईन आणि मानक संघटनांशी संपर्क करण्यात येईल। तर मित्रांनो, मुंबई मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याला जी गती मिळणार आहे त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।